तुम्ही 50 लाखाची तरतूद ठेवलेली आहे आपण. किती खर्च होते ते आपण निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व तयारी आता पूर्णत्वास गेलेली आहे. मतदान यंत्र सुद्धा तयार झालेली आहे आणि मतदान पथकांचे दोन्ही प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत. पुरेसे मनुष्यबळ आपल्याकडे आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. मतदानाची प्रचाराची वेळ वाढवण्यात आलेली आहे, याबद्दल काय सांगाल आपण आपल्याला? निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रानुसार प्रचाराची वेळ ही दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रचाराची रात्री 1 डिसेंबर 2025 पर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवार प्रचार करू शकतात. सर, आपण काय आवाहन कराल या मतदानाच्या? या मतदानासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं असं मी ह्या शिरूर शहरातील सर्व मतदारांना या माध्यमातून आपल्या माध्यमातून आव्हान करत आहे. निवडणुकीसाठी 36 केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी 36 केंद्र असून एकूण मतदार संख्या ही 32,993 इतकी आहे. मतदानानंतर दिनांक 3 तारखेला सकाळी 10 वाजता सर्व प्रभागांची मतमोजणी ही याच कार्यालयामध्ये होणार आहे. साधारणतः किती तास लागतील सगळं निकाल यायला? साधारणतः दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील आणि सर्व निकाल लागतील अशी अपेक्षा आहे. किती वाजता सुरू होणार आहे मतमोजणी? सकाळी ठीक 10 वाजता सुरू होणार आहे. आपण 12 प्रभागांसाठी 12 टेबलची व्यवस्था केलेली आहे आणि एकूण जर मनुष्यबळ या मतमोजणीसाठी म्हणाल तर साधारणतः आपण 100 इतका स्टाफ या मतमोजणीसाठी सर्व पद्धतीचा म्हणजे EVMचा असेल, कम्प्युटरायझेशनचा असेल तर इतका स्टाफ आपण वापरत आहोत. मतदानाच्या दिवशी नेमके किती बूथ आहेत, किती शाळा आहेत, केंद्र किती आहेत? मतदानाच्या दिवशी 36 केंद्र आहेत. ह्या निवडणूक कालावधीत शिरूर नगर परिषदेसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी जर एकूण गोळाबेरीज केली तर साधारणतः 45 लाख इतका कर या नगर परिषदेला जमा झालेला आहे. आणि निवडणुकीसाठी होणारा खर्च किती?